नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा। लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे। तयार रहा, पैसे हे थेट तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। पहिला टप्पा कोणत्या बँकेत येणार आहे, पोस्टात पैसे येणार आहेत का, कोणते ते 10 जिल्हे असणार आहेत ज्याच्यामध्ये सर्वप्रथम हे वाटप होणार आहे का, सरसकट वाटप होणार आहे, आपण सर्व या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। मोठी आनंदाची बातमी असणार आहे। 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे। 3000 रुपयेच नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे आता मिळणार आहेत। जसं आपण बघितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जसं सांगितलं होतं की आम्ही अधिवेशन संपताच दुसऱ्या दिवशी पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू करणार आहोत। तर अधिवेशन आपलं शनिवारी म्हणजे 21 डिसेंबरला संपलेलं आहे। काल रविवार होता, आज सोमवार। तर आजपासून पैसे हे खात्यात यायला पाहिजे, कारण हे आपले शब्द नव्हते, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे शब्द आहेत। अधिवेशन संपताच आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देऊ, असे हे त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे। तर आज तिथे आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणींच्या कोणत्या खात्यामध्ये लवकरच पैसे हे जमा होतील, सरसकट पैसे वाटप होणार का, याच्यामध्ये काही आता अडथळे आहेत का, हे सुद्धा आपण म्हणणार आहोत। नवीन अपडेट्स आलेले आहेत आपल्याकडे। जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्याला सुद्धा पैसे मिळायला हवे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला, कुठलाही उशीर न करता। तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही योजनेचे पैसे आहेत ते बँक खात्यात आलेले आहेत, पण कसं करायचं चेक हेही तुम्हाला सांगतोय। कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार, कुठं चेक करायचं आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती सांगतोय। बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती कोट्यावधी महिलांसाठी फायदेशीर ठरते आहे। आता या योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे। त्यासाठी काही गोष्टींची काळजी सुद्धा आता लाडक्या बहिणींना घेतली पाहिजे। बघा, लाडक्या बहिणींना पैसे तर वाटप सुरू होणारच आहे, परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वाची काळजी आहे। त्याच्यासाठी काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे। जर तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं आहे, मोबाईलवरती मेसेज येणार का की डायरेक्टच खात्यात पैसे पडणार, हेही मी तुम्हाला सांगणार आहे। खात्यात पैसे आलेले असतील तर ते चेक कसं करायचं आहे याचं सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्यवस्थित तुम्हाला माहिती मी देणार आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना 2100 नाही थेट 3000 रुपये हे मिळणार आहेत आणि संक्रांत यांची ही गोड होणार आहे। संक्रांत गोड होणार आहे असं का म्हणत आहे मी, तर बघा, तर आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आता आपल्या डिसेंबर हप्त्याची वाट पाहत आहेत, बरोबर। भरपूर लाडक्या बहिणी आता वाट पाहत आहेत। त्याच्यामध्ये एक मोठी अपडेट सुद्धा आलेली आहे, ती म्हणजे काय, तर आता आपल्या लाडक्या बहिणींना संक्रांत ही गोड होणार आहे। 2 हप्त्याचे डायरेक्ट पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार आहेत। कोणते 2 हप्ते मित्रांनो, तर डिसेंबर आणि जानेवारी असे 2 हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पडणार आहेत। तर ही महत्त्वाची बाब आहे, कारण त्यांचा वर्षाचा हा शेवट सुद्धा गोड होणार आहे। वर्षाचा शेवट गोड आणि वर्षाची सुरुवात सुद्धा गोड, असे दोन्ही काम आता इथं आपलं महायुती सरकार हे लवकरच करणार आहे। तर बघूया आजपासून वाटप सुरू होणार का, कोणत्या लाडक्या बहिणींच्या तयार तर राहायचं आहे, तुम्हाला काय करायच्या आहे गोष्टी, कोणत्या 10 बँका असतील त्याच्यामध्ये पैसे पडणार, कोणते जिल्हे असणार त्याच्यामध्ये पैसे पडणार आहेत। बघा, पण काही महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, ती म्हणजे बघा, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं आधार कार्ड, जर तुम्ही आता बघितलं तर तुम्ही लाडकी बहीण योजनाची वेबसाईट आहे त्याच्यावरती लॉग इन करून बघू शकता। भरपूर लाडक्या बहीण योजनेचे ज्या लाडक्या बहिणींचं तुम्ही फॉर्म बघत आहात तिथं काही लाडक्या बहिणींचं मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर तिथं 2च मेन कारण आहेत ज्याच्यामुळं तुमच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वाटप सुरू होणार नसेल। त्यासाठी काय असतील, तर पहिली बाब म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे, बघा, आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँकेला मॅप झालेलं नाही, हो, कारण मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही एकदा परत ऑनलाईन पद्धतीने चेक करा की आपलं खरंच कोणत्या बँकेला आपलं आधार कार्ड लिंक आहे, ती बँक अकाउंट बंद तर नाही ना, किंवा ते बँक आपण जे ब्लॉक तर नाही ना। कारण लक्षात घ्या, आपल्याकडं 1 ते 2 बँका असतात, आपण जे बँक दिलंय ते वेगळं आहे आणि आपलं आधार कार्ड ज्याला लिंक आहे ते वेगळं असू शकतं। तर झालंय असं की आपल्याकडे 2 बँका असल्यामुळं आपल्याला नक्की माहीत नाहीये की आधार कुठल्या बँकेला लिंक आहे। ते लिंक आपल्या दोन्ही बँकेला आहे, आपण म्हणतो दोन्ही बँकेला कधीही आधार लिंक असतं, परंतु ॲक्टिव्ह फक्त एकालाच असतं,
दोन्हीपैकी एकच बँक तुमची तिथं आधार कार्ड लिंकिंगमध्ये दाखवू शकते. एक तर तुमची समजा तुमची बँक ऑफ इंडिया आहे आणि SBI आहे. तुम्ही म्हणताय की दोन्हीकडे आमचं आधार कार्ड लिंक आहे, परंतु लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही आधार कार्डची वेबसाईट आहे बँक आधार सीडिंग स्टेटस जी काय आपण बघतो तिथं फक्त एकच बँक असेल. समजा आता माझी बँक ऑफ इंडिया अशी बँक आहे आणि ही बँक माझी बंद आहे किंवा ब्लॉक झालेला आहे अकाउंट, पण माझं आधार कार्ड इथंच लिंक आहे आणि तुम्ही म्हणाल की ठीक आहे माझं इथं पण लिंक आहे ना SBIला. नाही, तुमचं जिथं ऑनलाईन दिसत आहे त्याच बँकेत पैसे येत असतात आणि माझं हे जर अकाउंट ब्लॉक असेल तर मला पैसे येणार नाहीत. तर हे आज खात्री करून घ्यायचं आहे. ज्यांचं हे क्लिअर असेल त्यांना लाडक्या बहिणींना पैसे येण्यास काही हरकत नाही. आता जर बघायचं आपल्याला तयार राहायचं, ह्या गोष्टी मी सांगितलेल्या ह्या करायच्या आहेत. दुसरं म्हणजे आपलं अकाउंट ब्लॉक तर नाही ना, आपलं अकाउंट चालू आहे ना, आपले ट्रान्झॅक्शन व्यवस्थित चालू आहे ना, हे बघायचं आहे. तर मात्र तुमचं नाव यादीमध्ये 100% असणार आणि 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. बघा आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता गॅस संदर्भात की लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. बघा, परंतु जर तुमचं कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर असेल तर त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला जर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आणि गॅसचे पैसे जर हवे असतील तर तुम्हाला ते गॅस कनेक्शन लाडक्या बहिणीच्या नावावर करावं लागेल. जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे अशा लाडक्या बहिणीच्या नावावर ते गॅस कनेक्शन करावं लागेल. तरच तुम्हाला त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. लक्षात घ्या, ज्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही त्यांना सुद्धा ते पैसे मिळणार आहेत. कोणीही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे हे मिळणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला ते गॅसचं कनेक्शन एकतर महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे आणि समजा महिलेच्या नावावर जर ऑलरेडी कनेक्शन असेल तर त्याची EKYC करणं गरजेचं आहे. EKYC नसेल केली तर तुम्हाला पैसे मिळणार हे नाहीत. लक्षात घ्या. याचबरोबर तुम्हाला काही महत्त्वाचं मी सांगतो, रेशन कार्ड जे आपलं आहे ते लवकरात लवकर आपलं रेशन कार्ड EKYC करून घ्या. रेशन कार्डची सुद्धा EKYC करून घ्या. कारण बघा 31 डिसेंबर जवळ आलेला आहे, नवनवीन योजना येतील. समजा जर तुमचं नाव त्या रेशन कार्डमध्ये नसेल किंवा चुकीची माहिती असेल तर तुम्हाला मात्र त्या योजनेचा लाभ हा तिथं मिळत नाही आहे. कारण आता नवीन सरकार आहे, नवीन योजना येऊ शकतात, त्यामुळं आपलं सगळे डॉक्युमेंट्स हे अपडेटेड पाहिजेत. आता बघा बँका कोणत्या असतील तर बघा जवळपास जर बघितलं आपण SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोदा, ॲक्सिस बँक, HDFC बँक अशा महत्त्वाच्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युनियन बँक अशा महत्त्वाच्या, येस बँक अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे वाटप सुरू होणार आहेत आणि पोस्ट खात्यात सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु मी जे महत्त्वाचे कामं सांगितले आहेत त्याच वेळेस तुम्हाला ह्या दोन्ही हप्त्यांचे गॅसचे आणि लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला 100% पडणार आहेत. पोस्टात सुद्धा जाऊन तुम्हाला आज पोस्टाचं खातं चेक करायचं आहे, बँकेत जाऊन बँकेचं खातं चेक करायचं आहे, आपलं व्यवस्थित तर आहे ना, कुठलं काही अडथळा तर झालेला नाही ना. बघा आता कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. बघा प्रामुख्याने जर आपण बघितलं तर काही महत्त्वाचे जिल्हे इथं सुरुवातीला घेऊ शकतात ते, तसं तर सरसकट वाटप होणार आहे. पण आपण एक अंदाज लावत आहे की कोणते 10 आहेत. तर बँक लक्षात घ्या, मुंबई, उपनगर, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, इकडे तर बघितलं तर नाशिक, इकडे बघितलं तर आपण अहमदनगर, बुलढाणा, अकोला असे महत्त्वाचे काही जिल्हे असतात तिथून सुरुवात होईल. परंतु वाटप हे सरसकट सगळीकडेच सुरू होणार आहे. हळूहळू सगळीकडे आपल्या राज्यामध्ये 2 ते 3 दिवस वाटप हे सुरू राहतील. कारण लाडक्या बहिणींचं आपण जर बघितलं ज्यावेळेस पण वाटप सुरू झालंय ते सलग 3 ते 4 दिवस वाटप हे लाडक्या बहिणींचं झालेलं आहे. आणि जसं आपण बघितलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की अधिवेशन संपताच आम्ही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हे खात्यात टाकू. तर अधिवेशन हे शनिवारी संपलेलं आहे. आपण आशा करतोय की आजपासून आपल्या लाडक्या बहिणींचे हे पैसे खात्यामध्ये यायला सुरुवात व्हायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत, गॅसचे पैसे मिळाले का, तुमचं गॅसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करू. परंतु त्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा. कारण सबस्क्राईब केल्यावरच तुमच्यापर्यंत असे महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ पोहोचतात. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय मा.